विद्यार्थी मित्र हो, नमस्कार. आपण आजच्या या तासिकेमध्ये भारतीय अभ्यासकांनी जे साहित्याची महत्त्वपूर्ण असे लक्षणे सांगितलेली आहेत, त्यापैकी साहित्याचं अत्यंत महत्त्वाचं लक्षण म्हणून रस याचा विचार केला जातो. रस विचाराच्या संदर्भामध्ये भारतीय अभ्यासक व संस्कृत अभ्यासक विश्वनाथ यांनी अतिशय सविस्तर अशी चर्चा करून रस हाच काव्याचा आत्मा आहे अशी त्यांनी व्याख्या करून रसाला काव्याच्या आत्मस्थानी विराजमान केला आहे. दैनंदिन जीवनामध्ये रस हा जो शब्द आहे, हा शब्द चव या अर्थाने घेतो, पण साहित्यकृतीतील रस हा शब्द आणि पाकशास्त्रातील रस हा शब्द हा दोन्हीही ठिकाणी वेगवेगळ्या अर्थाने वापरला जातो. पाकशास्त्रामध्ये रस हा शब्द चव या अर्थाने जी जिभेच्या साह्याने घेतली जाते, कडू, गोड, आंबट, खारट, तिखट अशी जी जिभेला चव कळते, ती चव या अर्थाने रस या शब्दाचा अर्थ चव या अर्थाने घेतलेला आहे. चव घेणे जी म्हणजे जिभेच्या साह्याने, आणि साहित्यकृतीमध्ये देखील रस घेणे किंवा साहित्यकृतीमधून देखील रसनिष्पत्ती होत असते. ही रसनिष्पत्ती आस्वाद या अर्थाने आलेली आहे. खाद्यपदार्थातील रस हा शब्द जिभेशी निगडीत आहे, तर साहित्यकृतीतील रस हा शब्द आस्वाद या अर्थाने मनाशी निगडीत आहे. एखादा कवी, लेखक आपल्या मनातील भावना, आपल्या मनातील विचार शब्दार्थाच्या साह्याने रसिकापर्यंत पोहोचवित असतो, आणि रसिकाला देखील जेव्हा ते साहित्यकृती वाचत असतो तेव्हा रसिकाला देखील त्यातून आनंद किंवा आल्हाद मिळत असतो. त्यामुळे साहित्यातील रस हा शब्द आहे, तो प्रत्ययास येणारी भावना या अर्थाने आलेला आहे. विद्यार्थी मित्र हो, रस या साहित्यातील लक्षणांच्या बाबतीत अधिक असं विवेचन यापुढेही साहित्य विचार या संदर्भ ग्रंथामध्ये केलेला आहे. त्या दृष्टीने आपण हा भाग समजून घेणार आहोत. साहित्यशास्त्रामध्ये रस हा अत्यंत महत्त्वाचा समजला जातो. हा रसविचार भरताच्या नाट्यशास्त्रातून साहित्यशास्त्रामध्ये आला आहे. भरत हे संस्कृत अभ्यासक आहेत, आणि त्यांनी लिहिलेला नाट्यशास्त्र हा जो ग्रंथ आहे, त्या नाट्यशास्त्र ग्रंथातून रसविचार हा साहित्यशास्त्रामध्ये आलेला आहे असे विवेचन किंवा अशी नोंद साहित्य विचार या पुस्तकामध्ये केलेली आहे. साहित्यशास्त्रामध्ये रस हा अत्यंत महत्त्वाचा समजला जातो. हा रसविचार भरताच्या नाट्यशास्त्रातून साहित्यशास्त्रामध्ये आलेला आहे. भरताने रसनिष्पत्तीच्या संदर्भात दिलेले सूत्र साहित्यशास्त्रामध्ये विश्वनाथाच्या रसविचाराने चांगले रुजले आहे. म्हणजे रसविचाराच्या बाबतीमध्ये यापूर्वी भरत मुनी यांनी नाट्यशास्त्रातून आपले विचार मांडलेले होते रसाच्या संदर्भामध्ये. तर हा रसविचार भरताच्या नाट्यशास्त्रातून साहित्यशास्त्रामध्ये आलेला आहे, आणि भरत यांनी रसनिष्पत्तीच्या संदर्भामध्ये दिलेले जे सूत्र आहे, ते सूत्र साहित्यशास्त्रामध्ये संस्कृत अभ्यासक विश्वनाथ यांनी अधिक चांगल्या प्रकारे रुजविले आहे. म्हणजे भरतांच्या नंतर किंवा भरताने नाट्यशास्त्रातून जरी रस विचाराच्या बाबतीमध्ये विवेचन केलं असलं, आपले मत मांडलं असले, आपले विचार प्रतिपादन केले असले, तरी देखील त्याच आधारे पुढे साहित्यशास्त्रामध्ये संस्कृत अभ्यासक विश्वनाथ यांनी रस विचार अधिक रुजवलेला आहे, अधिक दृढ केलेला आहे.
किंवा रसाच्या संदर्भामध्ये त्यांनी अनेक चांगल्या पद्धतीचा अभ्यास करून रस विचार हा साहित्यशास्त्रामध्ये रुजविलेला आहे, वाढविलेला आहे. नाटकामध्ये अभिनयातून भावना जागृती होते. ते या ठिकाणी भरत मुनीने जो नाट्यशास्त्र हा ग्रंथ लिहिलेला आहे त्या अर्थाने नाटकाच्या बाबतीत इथे थोडासा उल्लेख येतो आहे किंवा आलेला आहे. नाटकामधून अभिनयातून भावना जागृती होते, कारण नाटक ही दृकश्राव्य कला आहे किंवा दृकश्राव्य साधन आहे जे आपण पाहूही शकतो आणि ऐकूही शकतो. साहित्यकृतीचं वाचन हे आपण मनाने किंवा डोळ्याने समोर ठेवून या ठिकाणी करू शकतो, पण नाटक हे संहिते रूपाने असेल तर ते वाचूही शकतो आणि प्रयोग रूपाने जर ती कला सादर होत असेल, तो अंक सादर होत असेल तर ते दृकश्राव्य पद्धतीने रंगमंचावर आपण पाहूही शकतो. म्हणून नाटकामध्ये अभिनयातून भावना जागृती होत असते, कारण नाटक ही अभिनयाशिवाय सादर केली जाऊ शकत नाही. नाटकामध्ये अभिनय हा अतिशय महत्त्वाचा असतो. मग अभिनयाबरोबर नेपथ्य आहे, संवाद आहे, संगीत आहे, हे इतरही अनेक घटक नाटकामध्ये अतिशय महत्त्वपूर्ण असे असतात. म्हणून नाटकामध्ये अभिनयातून भावना जागृती होत असते. अभिनयाद्वारेच प्रेक्षकांना नाटकातून रसनिष्पत्ती होते. म्हणून नाट्यकला पाहत असताना किंवा नाटक जे रंगमंचावर सादर होत असतं ते नाटक पाहत असताना समोरचा जो प्रेक्षक वर्ग आहे त्या प्रेक्षक वर्गांना खिळवून ठेवण्याचं सामर्थ्य हे त्या नाटकातील जे कलाकार आहेत किंवा नाटकातील जे व्यक्तिरेखा आहेत त्या व्यक्तिरेखा एकरूप करण्यासाठी, तद्रूप करण्यासाठी प्रवृत्त करत असतात. कारण लेखक त्यातील जे काम करणाऱ्या व्यक्तिरेखा आहेत, पात्र आहेत किंवा कलाकार आहेत, हे अतिशय प्रतिभासंपन्न असावे लागतात. आपल्या अभिनयाच्या द्वारे ते प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेत असतात, प्रेक्षकांना आपल्याकडे आकर्षित करून घेत असतात आणि अशा वेळी त्या नाटकाशी प्रेक्षक देखील एकरूप होतो आणि प्रेक्षकांना त्या नाटकातून रसनिष्पत्ती होते. उदाहरणार्थ नटसम्राट हे जर नाटक आपण रंगमंचावर ज्यावेळेस सादर केले जात असेल त्यावेळेस जेव्हा आपण पाहू तेव्हा त्या नाटकाशी प्रेक्षक देखील किती एकरूप होतो, किती तद्रूप होतो हे आपण समजून घेऊ शकतो. त्यातील सुखदुःखात्मक जे काही प्रसंग आहेत त्या प्रसंगाशी मग नाटकामध्ये विनोद निर्मिती असते, सुखात्मिका असते, काही करुण प्रसंग असतात, नाटकात काही पदं असतात, गीतं असतात, त्यावेळी त्या प्रसंगाशी तो प्रेक्षक हा एकरूप होत असतो, त्यात समरस होत असतो. म्हणून प्रेक्षकांना देखील त्या नाटकातून रसनिष्पत्ती होत असते. काव्यामध्येही कवी आपल्या मनातील वेगवेगळे भावस्पंदने मांडत असतो. नाटकामधून जसं अभिनयाच्या द्वारे त्यातील व्यक्तिरेखा किंवा त्यातील पात्र आपल्या मनातील विचार, आपल्या मनातील भावना त्या भूमिकेनुसार हा प्रेक्षकांच्या समोर सादर करत असतो, तेव्हा प्रेक्षकही त्याच्याशी एकरूप होतो आणि त्यातून रसनिष्पत्ती होते. अगदी त्याच पद्धतीने काव्यामध्ये देखील कवी जेव्हा आपल्या कवितेच्या माध्यमातून आपल्या मनातील विविध भावस्पंदने मांडत असतो त्यावेळी वाचक देखील किंवा रसिक देखील त्या काव्याचा आस्वाद घेत असतो. उदाहरणार्थ प्रमोद शिंदे यांची ही कविता असेल किंवा इतरही कवीच्या काही कविता असतील त्यावेळी कवीच्या मनातील विचार हा रसिक किंवा वाचक देखील त्या कवितेच्या माध्यमातून तो अर्थ समजून घेतो, त्याच्याशी एकरूप होतो आणि त्याला देखील रसनिष्पत्ती होत असते किंवा त्याला देखील काव्याचा आस्वाद घेता येतो. कवीच्या मनातील ज्या भावना आहेत तो वाचक देखील या ठिकाणी समजावून घेत असतो. काव्यामध्येही कवी आपल्या मनातील वेगवेगळे भावस्पंदने मांडत असतो. रसिक काव्याचा आस्वाद घेतो त्यावेळी काव्यातील कवीची भावस्पंदने वाचकाला कळतात. कवीला जे काही सांगायचं आहे ते देखील वाचकांना या ठिकाणी समजू शकतं. कवीची भावस्पंदने कवितेच्या माध्यमातून रसिकापर्यंत किंवा वाचकापर्यंत पोहोचत असतात, वाचकाला देखील ते कळतात. म्हणून त्या आशयाशी तो वाचक देखील एकरूप होतो. जणू कवीने मांडलेल्या भावना ह्या आपल्याच आहेत असंही त्याला वाटतं
आणि त्या विचाराशी तो एकरूप होताना दिसून येतो. काव्यामध्येही कवी आपल्या मनातील वेगवेगळी भावस्पंदने मांडत असतो. रसिक काव्याचा आस्वाद घेतो त्यावेळी काव्यातील कवीची भावस्पंदने वाचकाला कळतात. शास्त्रीय साहित्य व ललित साहित्य यांच्यातील वेगळेपणा हा भावनेचाच आहे. म्हणून आपण सुरुवातीला पाहिलं की जे शास्त्रीय साहित्य व ललित साहित्य असं म्हणतो किंवा ललितेतर साहित्य आणि ललित साहित्य असं जेव्हा म्हणतो तेव्हा त्यामध्ये जर कोणता महत्त्वाचा घटक असेल तर तो काव्यातील भावाचा आस्वाद किंवा भावस्पंदने हे या ठिकाणी महत्त्वाचे असतात. आणि या दोन साहित्यामध्ये जर वेगळेपणा असेल तर तो भावनेचा आहे. भावना ही अतिशय महत्त्वाची आहे. म्हणून वैज्ञानिक साहित्य किंवा इतिहास भूगोल अशा स्वरूपाचे जे किंवा विज्ञानरूपी साहित्य जे काही पुस्तकं असतात आणि आपल्याकडचे कथा कविता कादंबरी ही जी काही पुस्तके आहेत या दोन्हीमध्ये याच अर्थाने फरक केला जातो. साहित्यामध्ये भावनेला महत्त्वाचं असतं तर शास्त्रीय साहित्यामध्ये प्रयोगाला महत्त्वाचं स्थान असतं. म्हणून दोन्ही दृष्टीने हे वेगवेगळे या ठिकाणी आहेत. शास्त्रीय साहित्य व ललित साहित्य यांच्यातील वेगळेपणा हा भावनेमुळे किंवा भावस्पंदनामुळे वेगळा ठरतो. ललित साहित्य हे सरस असते, रसपूर्ण असते, तर शास्त्रीय साहित्यामध्ये भावनेला स्थान नसते. शास्त्रीय साहित्यामध्ये भावनेला महत्त्वाचं स्थान असत नाही. ते तथ्यशोधन करत असते किंवा प्रयोगावर अवलंबून असते. ते सत्याचा 2+2 4 यावरच किंवा प्रयोगाने जे सिद्ध होतं त्याला महत्त्वाचं स्थान शास्त्रीय साहित्यामध्ये असतं. तर ललित साहित्यामध्ये हे रसपूर्ण असतं, त्यामध्ये भावनेला स्थान असते. तर शास्त्रीय साहित्यामध्ये भावनेला स्थान असत नाही. म्हणून ललित साहित्य हे सरस असते, रसपूर्ण असते, तर शास्त्रीय साहित्यामध्ये भावनेला स्थान असत नाही. म्हणून शास्त्रीय साहित्य हे नीरस वाटते. असा एक भेद शास्त्रीय साहित्य आणि ललित साहित्यामध्ये या ठिकाणी केलेला आहे. आणि ललित साहित्य हे कसं रसपूर्ण आहे किंवा सरस आहे या संदर्भातील विवेचन येथे केलेलं आहे. विश्वनाथांनी रस हाच काव्याचा आत्मा या संदर्भामध्ये जे आपले विचार मांडलेले आहेत ते त्याच अर्थाने आहेत की ललित साहित्यामध्ये रस विचाराला अतिशय महत्त्वपूर्ण असं स्थान आहे. म्हणूनच विश्वनाथ यांनी वाक्यम रसात्मक काव्यम म्हणजे रस हाच काव्याचा जो आत्मा आहे असं ललित साहित्याच्या बाबतीमध्ये किंवा काव्याच्या बाबतीमध्ये साहित्याची लक्षणे सांगत असताना जो अधिक भर दिलेला आहे तो रस विचारावर दिलेला आहे. आणि अनेक साहित्यिक देखील विश्वनाथ यांनी सांगितलेला जो रस विचार आहे किंवा रस हे लक्षण आहे या संदर्भामध्ये अनेकांनी त्यांना महत्त्वाचं असं स्थान दिलेलं आहे. अनेकांनी अत्यंत महत्त्वाचा असं हा लक्षण विचार आहे असे आपले मत मांडलेले आहे. या संदर्भात आणखीनही विचार पुढे या ठिकाणी मांडलेले दिसून येतात. आजच्या तासिकेमध्ये आपण इथेच थांबूया. धन्यवाद.